पॅसिफिक महासागरातल्या फिलिपाईन्स द्वीपसमूहाला आज एका भूकंपानं हादरवून टाकलं। भूकंपाचा हा धक्का इतका तीव्र होता की अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, तर अनेकांचा जीवही गेल्याची माहिती समोर आली आहे। फिलिपाईन्समध्ये भूकंपानं नेमका काय विध्वंस केलाय बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणाऱ्या इमारती, नागरिकांची पळापळ आणि आक्रोश, आणि प्रचंड विध्वंस। भारताच्या पूर्वेकडे असलेल्या फिलिपाईन्समध्ये आज एक मोठा भूकंप झाला। हा भूकंप होता तब्बल 7.8 रिश्टर स्केल इतका। त्यामुळे या भयंकर भूकंपानं फिलिपाईन्सच्या अनेक भागात हाहाकार उडवून दिला। भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी 5 वाजता भूकंप झाला। फिलिपाईन्सच्या मिंडानाओ बेटाजवळ भूगर्भात 35 किलोमीटर खाली भूकंपाचं केंद्र होतं। काही तासात भूकंपाचे तब्बल 138 धक्के जाणवले। भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ही 1.3 रिश्टर स्केल ते 7.8 रिश्टर स्केल इतकी होती। या भूकंपानंतर मिंडानाओ बेटाच्या किनाऱ्यावरील अनेक भागात जवळपास 5 फूट उंचीच्या लाटा उसळल्या। खबरदारीचा उपाय म्हणून शेजारच्या इंडोनेशिया आणि मलेशियानंही सुनामीचा इशारा जारी केला होता। इतक्या मोठ्या भूकंपानंतर फिलिपाईन्समध्ये झालेलं नुकसानही मोठं आहे। अनेक इमारती कोसळल्या, वाहनांचं नुकसान झालंय आणि काही जणांचा जीवही गेला। सध्या भूकंपप्रवण क्षेत्रात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। किनारी भागातील लोकांना उंच ठिकाणी जाण्याचे निर्देश देण्यात आले। अनेक ठिकाणी इमारतींचे ढिगारे उपसण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे जीवितहानीचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।